नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. रोज रात्री 8 वाजता या बुलेटिनमधून तुम्हाला जाणून घेता येतात थेट, अचूक आणि विश्वासार्ह बातम्या. आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया. आज दिवसभरात कोणकोणत्या महत्त्वाच्या बातम्यांनी लक्ष वेधलं. बातमी क्रमांक 1, मराठीची बाराखडी, राजकीय कुरघोडी. मराठी सक्तीची, शिंदेंची भूमिका आणि फडणवीसांचा ब्रेक. महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? त्यानंतरची पुढची बातमी, सर्टिफिकेट वादात विसंवाद मित्रात. वडेट्टीवारांचा दावा मोठ्या मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्राचा होता. त्यात त्यांनी सुप्रिया सुळेंचं नाव घेतलं आणि राजकीय वादाला तोंड कसं फुटलं, ही बातमी बघायची आहे. पुढची बातमी, एमपीएससीची पेपरफुटी, सारवासारव कशासाठी? एमपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणातली राजकीय गुंतागुंत कशी वाढू लागलेली आहे, ही बातमी आपल्याला जाणून घ्यायची आहे. बातमी क्रमांक 4, उद्ध्वस्त नेपाळमधनं माझाचा ग्राउंड रिपोर्ट. नेपाळमध्ये महाप्रलय यायला खरंच चीन कारणीभूत होता का? यासोबतच नेपाळमध्ये सध्याची ग्राउंड रियालिटी काय, याचा आढावा घेणार आहोत. आणि शेवटची बातमी, विकासाचं नाव कांदळवनावरती घाव. ठाण्यातल्या कांदळवनांच्या जागेवर नेमका कुणाचा डोळा, याचाही आढावा घ्यायचा आहे. पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी 2 मित्रांमधल्या राजकीय वादाची. भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना. महायुतीतले 2 घटक, सत्तेतले 2 भागीदार. वरवर महायुतीची एक मजबूत जोडी, पण आतून सत्तेच्या गणितावरनं सुरू असलेली कुरघोडी आता मराठीच्या मुद्द्यावरती सुद्धा दिसू लागली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक करण्याच्या निर्णयानं महायुतीच्या राजकारणामध्येच नवा पेच निर्माण झालाय. एकीकडे शिंदेंची शिवसेना मराठी माणूस, मराठी अस्मिता आणि मुंबईशी असलेलं नातं या भावनिक मुद्द्याला राजकीय धार देण्याचा प्रयत्न करते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी 3 दिवसांपूर्वी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठीचं जुजबी ज्ञान असणं आवश्यक असल्याची भूमिका मांडली. त्यासाठी 3 महिन्यांचा अल्टिमेटम दिला. आणि इथेच भाजपचं राजकीय गणित आडवं आलं. कारण मुंबईतला रिक्षा टॅक्सी चालक हा मोठ्या प्रमाणात हिंदी भाषिक आणि परप्रांतीय आहे. त्या मतदार वर्गाचं तो प्रतिनिधित्व करतो. उत्तर प्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुका पाहता हाच मतदार भाजपच्या राजकीय समीकरणात महत्वाचा आहे. त्यामुळे मराठीची सक्ती करताना जर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला तर ती नाराजी भाजपला राजकीयदृष्ट्या परवडणारी नाही. आणि म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरनाईकांच्या 3 महिन्यांच्या अल्टिमेटमला ब्रेक देत वर्षभराची मुदत दिली. त्यामुळे हा केवळ प्रशासकीय निर्णय आहे की महायुतीतल्या 2 पक्षांच्या वेगवेगळ्या मतदार गणितांचा परिणाम, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. व्यावहारिक मराठीचं ज्ञान फक्त आणि फक्त पॅसेंजर बरोबर बोलत असतानाचं जे ज्ञान आहे ते जर रिक्षा टॅक्सी चालकाला येत नसेल तर त्याला 1 महिन्याची मुदत द्यावी. 1 महिन्यामध्ये जर त्याला परत मराठीचे धडे, मौखिक धडे RTOच्या अधिकाऱ्यांनी घ्यावे आणि जर नाही आलं तर त्याला 3 महिन्याची परत एकदा नोटीस द्यावी, ज्यामध्ये त्याचं लायसन्स आणि बॅच आहे ते निलंबित करावं. 3 महिन्यामध्ये परत त्याला शिकण्याची संधी आहे आणि 3 महिन्यामध्ये तो शिकू शकला नाही तर मात्र त्याचा बॅच आहे तो कायमचा रद्द करावा. अशा प्रकारचा हा शासनाचा आदेश आहे आणि तसं नियमावली बनवलेली आहे. वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक, रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही. आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे. मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही. तर महायुतीतल्या 2 पक्षांमधली कुरघोडी केवळ मुंबईपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर धाराशिवमध्ये नगरसेवकांच्या पळवापळवीनं महायुतीच्या घरातच नवा राजकीय ट्विस्ट आणलाय. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नगरसेवक भाजपच्या वाटेवर निघाले. त्यांचा मुंबईच्या दिशेनं प्रवासही सुरू झाला. पण इंदापूर गाठताच यू-टर्न घेत त्यांनी धाराशिव गाठलं आणि त्यानंतर थेट ठाण्यामध्ये पोहोचत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भाजप आमदार राणा जगजितसिंह यांचे सुपुत्र मल्हार पाटलांचं लोटस 2.0 भाजपच्या पारड्यात जाण्याआधीच कट्टर राजकीय वैरी असलेल्या ओमराजे निंबाळकरांच्या ऑपरेशन टायगरनं कुरघोडी केली. धाराशिवच्या पक्षांतराच्या राजकारणानं आता भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना हा राजकीय संघर्ष सुद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. कारण प्रश्न फक्त नगरसेवकांचा नाहीये, प्रश्न आहे धाराशिवच्या राजकारणात वर्चस्व कुणाचं याचा.
इकडे नगरसेवकांच्या प्रवेशानंतर शहरात झळकलेले बॅनरही बरंच काही सांगून जातात. 1 कोटींचा गद्दार, 1 खोका, मतदाराला धोका या आशयाचे बॅनर्स ठिकठिकाणी झळकतात. आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात खरं काय खोटं काय हे तपासायचं बाकी आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की उद्धव ठाकरेंच्या पक्षाची गळती थांबवण्याची लढाई आता फक्त ठाकरे विरुद्ध शिंदे अशी राहिलेली नाहीये, तर भाजप आणि शिंदे सेनेच्या वर्चस्वाची सुद्धा ती लढाई बनली आहे. तर भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना वरवर दोस्ती, पण आतून मात्र सत्तेची चुरस. एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भाजपचा संघर्ष झाला. आता त्याच शिवसेनेतनं वेगळे झालेले एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत दिसतायत. पण सत्तेच्या संसारात सुद्धा कुरबुरी तर सुरूच आहेत. जागा वाटपापासून निधी वाटपापर्यंत, पालकमंत्री पदापासून ते स्थानिक वर्चस्वापर्यंत नेमका मोठा भाऊ कोण? पाहूया या राजकीय संघर्षाचा पट. भाजप आणि अखंड शिवसेनेची युती 1989 पासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उभी राहिली. 25 वर्ष दोन्ही पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र वाटचाल केली, पण प्रश्न कायम एकच होता, मोठा भाऊ कोण? दोन 2014 विधानसभेच्या जागा वाटपावरून युती तुटली. निकालात भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आणि शिवसेनेची मोठ्या भावाची भूमिका संपली. शिवसेना भाजपसोबत सत्तेत आली, पण कुरघोड्या सुरूच होत्या. 2019 मध्ये दोघे पुन्हा एकत्र आले. बहुमत मिळालं, पण मुख्यमंत्री पदावरून ठिणगी पडली. शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली. महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि भाजप शिवसेना संघर्षाला नवं वळण मिळालं. मग आला 2022, एकनाथ शिंदेंचं बंड. शिवसेनेत फूट, भाजपचा शिंदेंना पाठिंबा आणि शिंदे मुख्यमंत्री. तेव्हा वाटलं आता भाजप शिंदे समीकरण पक्क झालं, पण राजकारणात कायमचं काहीच नसतं. आज प्रश्न उद्धव ठाकरे विरुद्ध भाजपचा नाहीये, तर प्रश्न आहे भाजप विरुद्ध शिंदे सेना महायुतीत मोठा भाऊ कोण? पालकमंत्री पदावरून धुसफूस, निधी वाटपावरून नाराजी, महामंडळाच्या नियुक्त्यांवरून रस्सीखेच, विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपावरून तणाव आणि सर्वात मोठी लढाई स्थानिक वर्चस्वाची. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, मुंबई जिथे शिवसेनेची पारंपरिक ताकद होती, तिथे भाजप संघटन वाढवते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना या दोन पक्षांच्या मध्ये मोठा भाऊ अर्थातच भारतीय जनता पक्ष आहे. तो सर्वार्थानं मोठा आहे, कोणत्याही दृष्टिकोनातनं बघितलं तरी मोठा आहे. पक्ष म्हणून तो राष्ट्रीय पातळीवर मोठा आहे. त्याचबरोबर विधानसभेतल्या आमदारांच्या संख्याबळानं सुद्धा तो खूप मोठा आहे. त्यामुळे त्यांच्यात मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण हा मुद्दाच येत नाही. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, शिंदेंच्या शिवसेनेसमोर मराठी अस्मितेची राजकीय ओळख टिकवण्याचं आव्हान, तर भाजपसमोर व्यापक मतदार वर्गाचं गणित. म्हणजेच विचारधारा एक, पण राजकीय गणितं वेगळी. शिवसेना हा प्रादेशिक पातळीवरचा पक्ष आहे आणि प्रादेशिक पातळीवरच्या पक्षाला स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन भूमिका घ्यावी लागतात. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन मुद्दे पुढे न्यावे लागतात. मग तो मराठीचा मुद्दा असेल, प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा असेल, शिवसेना ही भूमिका पुढे नेत असताना, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष असताना अशा प्रकारची भूमिका घेतली तर अन्य राज्यांच्या मध्ये त्याचा एक काही वेगळा संदेश जाऊ शकतो आणि तो नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला अशी भूमिका घेता येत नाही. आणि या सगळ्यात महत्वाची आहे दिल्ली. महायुतीत मतभेद झाले की शिंदे थेट केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधतात, अशी राजकीय चर्चा. कारण राज्यात संख्याबळ मर्यादित असलं तरी दिल्लीतलं राजकीय वजन कायम ठेवणं शिंदेसाठी तितकंच महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की जर आपलं दिल्लीत वजन असेल तरच आपल्याला महाराष्ट्राच्या सत्तेत अधिक सन्मान मिळू शकेल. जर आपलं दिल्लीतलं वजन कमी झालं किंवा दिल्लीत आपण दुर्लक्ष केलं तर महाराष्ट्रातही आपली उपेक्षा केली जाऊ शकते. याची पुरेपूर जाणीव एकनाथ शिंदे यांना आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे
महाराष्ट्रातलं आपलं नेतृत्व टिकवण्याचं काम करण्याबरोबरच केंद्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवरही आपले एक अस्तित्व सतत जाणवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. एकेकाळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भाजपची मोठ्या भावाची लढाई होती. आज त्याच लढाईचा नवा अध्याय शिंदेच्या शिवसेनेसोबत सुरू आहे. फरक एवढाच आहे, तेव्हा युती तुटली होती, आता ती युती टिकवून ठेवतात सत्तेची चुरस. कारण दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे, पण एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवणं धोक्याचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर भाजप आणि शिंदेची शिवसेना महायुतीच्या सत्तेतले सहकारी, पण राजकारणाच्या मैदानात एकमेकांचे स्पर्धक. म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या नवं राजकीय चित्र रंगतंय. भाजपला महाराष्ट्रावरती आपलं राजकीय वर्चस्व मजबूत करायचंय आणि एकनाथ शिंदेंना आपली शिवसेना केवळ सत्तेतली भागीदार नाही तर स्वतंत्र राजकीय ताकद सुद्धा आहे हे सिद्ध करायचंय. ही मैत्री किती घट्ट आणि ही चुरस किती खोल याचा खरा फैसला होईल तो पुढच्या जागा वाटपात आणि निवडणुकीच्या मैदानात. यानंतर दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची बातमी. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूच बदललाय. मराठा आरक्षणासाठी आंदोलन, ओबीसी आरक्षण वाचवण्याची मागणी, कुणबी नोंदी, आरक्षणाची टक्केवारी आणि त्यावरनं राजकीय पक्षांची बदलती भूमिका, या सगळ्यामुळे मराठा आणि ओबीसी हे केवळ सामाजिक घटक राहिलेले नाहीत तर मोठे राजकीय मतदार गट बनले. अशातच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांच्या एका दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप होत असताना वडेट्टीवारांनी हा दावा केवळ विखे पाटलांपुरता मर्यादित न ठेवता सुप्रिया सुळेंनी सुद्धा ओबीसी प्रमाणपत्र काढून ठेवल्याचा सनसनाटी दावा केला. महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून अतिशय संवेदनशील बनलाय. अशा परिस्थितीत एखाद्या मराठा नेत्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा आरोप हा केवळ व्यक्तिगत आरोप राहत नाही तर त्याला थेट सामाजिक आणि राजकीय अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे वडेट्टीवारांच्या विधानावरनं चांगलाच वाद पेटला. तर सुप्रिया सुळेंच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरनं वाद रंगवणारं विजय वडेट्टीवारांचं विधान नेमकं काय होतं आपण पाहूया. मोठ्या मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा आरोप केलेला आहे. तर हे सुप्रिया सुळेकडे आहेत ना, आहेच. मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, आपल्या मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याकडे. कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत. तर विजय वडेट्टीवारांच्या विधानावरनं राजकीय प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच नवल. या विधानावरनं राजकीय पडसाद कसे उमटले जाणून घेऊया. आज जर ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून कदाचित त्यांना असं वाटलं असेल की राहुल गांधी आता महाराष्ट्रात फिरल्यानंतर वातावरण पूर्ण आपलं होईल, कोणाच्या मित्राची गरज नाही वगैरे, एकदा त्यांनी जर स्पष्ट सांगावं. मला वाटतं की आम्ही फक्त मित्रांना डॅमेज करा. 2014ला ह्यामुळे सत्ता गेली ह्या लोकांच्या असल्या वागण्यामुळे. मला वाटतं की शेवटी त्यांनी ही भूमिका आता स्पष्ट करावी. काँग्रेसच्या लोकांनी एक तर त्यांना समज द्यावा की आपल्या मित्र पक्षावर टीका करू नये. सुप्रियाताईंनी ओबीसीचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे. आणि त्यांचं खरं असेल त्यांनी घेतलं असेल, त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका असं म्हणणं गैर आहे. मला असं वाटतं घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं. त्यांच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल ओबीसीचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना. त्यांचं म्हणणे मी घेतलेलं नाही पण मलाच टार्गेट करतात. नाही घेतलं नसेल तर मग काय प्रश्न आहे. मग त्यांनी पुरावा दाखवावा, त्यांनी पुरावा मागावा. जर असेल नियमात बसत असेल तर त्याच्यात वावगं काय. त्याच्यामुळे असायला काही असलं तर मला असं वाटतं त्याच्यात काही वावगं असेल काही कारण नाही. प्रमाणपत्र असणं म्हणजे काय फरक पडतो. ते बऱ्याच जणांकडे प्रमाणपत्र असतो. नियमाने कायद्याने मिळत असेल तर घ्यायला काय असेल. तर आपल्या वक्तव्यावरनं राजकीय वाद रंगू लागला हे लक्षात आल्यावर बॅकफूटवरती जात विजय वडेट्टीवारांनी एक्सपोज शेअर केली आणि आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला. ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचा अनवधानानं उल्लेख झाल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं. त्यामागे त्यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा आपला हेतू नव्हता. अनवधानानं नावाचा उल्लेख झाल्याबद्दल खेद व्यक्त करत असल्याचं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं. पण याचा अर्थ ओबीसी प्रमाणपत्र घेणाऱ्या मराठा नेत्यांबाबत भूमिका बदललेली नसल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलंय.
आपला संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायासाठी असल्याचं विजय वडेट्टीवार म्हणतात. तर विजय वडेट्टीवारांनी जाहीरपणे आपल्या वक्तव्याविषयी खेद व्यक्त केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी सुद्धा मवाळ भूमिका घेतली. आता मला असं वाटतं त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं असेल तर आपण त्या विषयावर पडदा टाकूया. या राज्यासमोर महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराचे आरोप, खड्डे असे खूप महत्त्वाचे विषय आहेत आणि माझी अतिशय विनम्र विनंती आहे की हे खूप सेन्सिटिव्ह इश्यूज असतात. त्यामुळे कोणीही अशा बाबतीत थोडं संवेदनशीलपणे बोलावं आणि अशा घटना परत होणार नाही अशी खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या राजकारणातले जुने मित्रपक्ष, पण या दोन मित्रपक्षांमधलं नातं सध्या नेमकं आहे तरी कसं याची चर्चा रंगते. कारण काही दिवसांपूर्वीचं नाना पटोलेंचं वक्तव्य असो, पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट असो किंवा सुप्रिया सुळेंचं करारी प्रत्युत्तर, प्रत्येक वेळेला एक प्रश्न उभा राहतो, मवियातलं हे मैत्र खरंच किती घट्ट आहे. एकीकडे भाजप विरोधात एकत्र लढण्याची भाषा तर दुसरीकडे एकमेकांवरतीच आरोपांच्या फैरी. काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजकीय संबंधांचा लपंडाव सध्या कसा सुरू आहे पाहूया या रिपोर्टमधनं. सोनिया गांधींची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी राजकारणातले जुने दोस्त, पण या दोघांच्या दोस्तीला आज नेमकं नाव काय द्यायचं असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडलाय. याला कारणीभूत ठरल्यात गेल्या काही दिवसात दोनही बाजूंकडनं रंगलेल्या शाब्दिक चकमकी. एकीकडे भाजप विरोधात एकत्र लढण्याची भाषा तर दुसरीकडे एकमेकांवरतीच आरोपांच्या फैरी. हा विरोधाभास नेमका कशामुळे असा सवाल आता उपस्थित झालाय. तर काँग्रेसच्या नेत्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की शरदचंद्र पवार पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांचं राजकारण स्वतंत्र असू शकतं. ते भूमिकेच्या दृष्टीनं तुमच्यासोबत आहेत का, संसदीय राजकारणात तुमच्यासोबत आहेत का, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकूण भारतीय जनता पक्षाविरोधातल्या लढाईसाठी जर शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसला उपयोगी ठरत असेल, तो त्या लढाईतला साथीदार असेल, तर त्यांच्या संदर्भात अनावश्यक विधानं करायचं काँग्रेसच्या नेत्यांनी टाळलं पाहिजे. आज तर विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यानं कहर केला. वडेट्टीवारांनी थेट जातीच्या राजकारणाचा विषय काढल्यानं वाद चांगलाच भडकला. आहेच, मी सांगतो ना, सगळ्या नेत्याकडे ओबीसी नेत्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र, आपल्या मराठा नेत्याकडे ओबीसीचं प्रमाणपत्र, सुप्रियाताईंचंच काय सगळ्यांच्याकडे. कदाचित पवार साहेबाकडे आहे की मला माहित नाही, मी बोलू शकत नाही. मित्र पक्षाला संपवण्यापेक्षा मित्र पक्षाबरोबर एकत्र येऊन काम करणं फार गरजेचं आहे. मी आज हर्षवर्धन सकपाळांशी बोलील आणि सुप्रियाताई दिल्लीच्या असलेल्या त्यांच्या हायकमांडशी बोलतील आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की या बाबतीमध्ये आपण सगळ्यांना सूचना करावी आणि ती सूचना केल्यानंतर फरक पडेल अशी माझी अपेक्षा आहे. या दोन नैसर्गिक मित्रांमध्ये काहीही तत्कालीन कारण नसताना रंगलेला हा वाद अनेकांना बुचकळ्यात टाकतोय. राज्यांच्या पातळीवर राजकारण वेगळं असलं तरी दिल्लीतली गरज ही सगळ्यांनी एकजुटीनं लढण्याची आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं कुठल्या तरी राज्य पातळीवरच्या नेत्याच्या विधानामुळं दोन पक्षांच्यामध्ये तणाव निर्माण होत असेल तर तो इंडिया आघाडीसाठीही चांगला नाही, काँग्रेससाठी बरा नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी योग्य नाही. काँग्रेस राष्ट्रवादीतले खटके अधिक तीव्र झाले ते नाना पटोलेंच्या जून महिन्यातल्या विधानामुळे. त्यांनी आम्हाला समन्वय सांगायची गरज नाही. मी काय बोलतोय की पवार साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या लेवलवर त्यावेळेस काहीतरी घडामोडी झाल्या असतील, त्याच्यावरचं वक्तव्य ते करतात आहे. त्याच्यामुळे त्या लेवलच्याच लोकांनी त्याच्यावरचं वक्तव्य करावं. मला असं वाटतं की आमच्या पिढीने याच्यावर काही बोलावं असं मला वाटतं. तर ऑगस्ट महिन्यात हा वाद आणखी पेटला जेव्हा पृथ्वीराज चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मनुस्मृतीवादी विचारांच्या लोकांसोबत जाण्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. विनंती आहे त्या सर्व खासदार महोदयांना की आणि स्वतः पवार साहेबांना की तुमचं एक लेफ्ट ऑफ सेंटर अपब्रिंगिंग आहे. तुम्ही नेहमीच फुले शाह आंबेडकर शिवछत्रपतीच्या नावाचा आपण पुरस्कार केला आणि त्यामुळं या मनुस्मृतीवादी संस्कृतीच्या मागे तुम्ही जाऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. पृथ्वीराज बाबा इथेच थांबले नाहीत तर त्यांनी 2014 सालातच होऊ घातलेल्या मवियाच्या प्रयोगाचा गौप्यस्फोट केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता. 2014 आमचा पराभव झाला, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण
आपण तिघं मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं चालू होतं. मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला. या सगळ्यावर सुप्रिया सुळेंनी केंद्रातल्या काँग्रेसशी असलेल्या मधुर संबंधांचा उल्लेख करत स्थानिक नेतृत्वाकडे अनुल्लेखानं दुर्लक्ष केलं. महाराष्ट्राचे जे काँग्रेसचे नेते आहेत नाही, दुर्दैवाने राष्ट्रवादीलाच नेहमी चुकीच्या बॉक्समध्ये बसवतात. एक चांगलं आहे की दिल्लीमधली त्यांची जी मेन लिडरशिप आहे काँग्रेस पक्षाची, त्यांची माझी रोजगाठ होते दिल्लीमध्ये. त्याच्यामुळे महाराष्ट्राची काँग्रेस आणि देशाच्या काँग्रेसमध्ये काहीतरी कदाचित काहीतरी सुसंवाद नसावा. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नाही. कायम असतो तो फक्त राजकीय स्वार्थ. त्यामुळे दोन राजकीय मित्रांमधला हा वाद आता शमतो की आणखी भडकतो हे पाहावं लागेल. स्पेशल रिपोर्ट, ABP माझा. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी समोर आजचा खरा प्रश्न राजकीय अस्तित्वाचा आहे. भाजप विरोधात एकत्र राहणं ही दोन्ही पक्षांची राजकीय गरज आहे. पण एकत्र राहत असताना महाराष्ट्रातला आपला स्वतंत्र राजकीय स्पेस कुणालाही गमवायचा नाहीये. काँग्रेसला आपली संघटना आणि जनाधार पुन्हा मजबूत करायचा आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राजकीय महत्त्व आणि स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. सत्तेसाठी अनेकदा आघाडी अपरिहार्य असते, पण अस्तित्वासाठी स्पर्धा सुद्धा तितकीच गरजेची. त्यामुळे दोन परस्पर विरोधी गरजांच्या कात्रीत अडकलेली ही मैत्री पुढे कोणतं वळण घेणार हे पाहणं आता निवडणुकी इतकंच रंजक ठरणार आहे. आणि यानंतर आज दिवसभरातली तिसरी महत्त्वाची बातमी MPSC परीक्षेसंदर्भातली. मार्च महिन्यात परीक्षा होते, जून महिन्यात निकाल लागतो, जुलै महिन्यात उमेदवार सुद्धा अंतिम होतात, निश्चित होतात. पण त्याच परीक्षेमध्ये नापास झालेला एक विद्यार्थी परीक्षेमध्ये पेपर फुटीचा आरोप करतो. साहजिकच त्याच्यावर कुणी विश्वासच ठेवत नाही. उलट त्याच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची भाषा सुरू होते. पण एका महिन्याच्या आत तोच विद्यार्थी खरा ठरतो आणि 35,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षाच रद्द होते. गोष्ट आहे ऋषिकेश गांगर्डे आणि MPSCच्या ड्रग इन्स्पेक्टर म्हणजे औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेची. 22 मार्चला झालेल्या परीक्षेत पेपर फुटल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मान्य केलं. पोलिसांनी आतापर्यंत 6 जणांना अटक केली आहे. त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 3 आणि पेपर फुटीसाठी जबाबदार असलेल्या 3घांचा समावेश आहे. मग प्रश्न इतकाच, तक्रार मार्चमध्ये झाली होती, तर मग MPSCला जाग यायला इतके महिने का उजाडले? MPSCच्या 3 अधिकाऱ्यांना अटकही झालेली असेल तर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती का? आणि माहिती नव्हती तर देखरेख नेमकी कुठे चुकली? यासह आणखी गंभीर प्रश्न उपस्थित होतात. पण त्याहून जोरदार राजकारण कसं रंगतंय तेही पाहूया. गोंधळ घालणारा जर एखादा अधिकारी त्याला तुम्ही MPSCचा अध्यक्ष बनवत असेल तर हे आम्हाला मान्य नाही. त्यांना तुम्हाला घरी पाठवावं लागेल. MPSCला स्वच्छ करण्याची गरज आहे, स्टाफ देण्याची गरज आहे. स्वच्छ काय म्हणतो त्याला आपण, थोडासा अध्यक्ष असतील, सदस्य असतील, त्यांचा बॅकग्राऊंड तपासण्याची आवश्यकता आहे. अशा लोकांसाठी आता कडक शासन केलं पाहिजे. कडक शासन म्हणजे कोणाची हिंमतच होता कामा नये असं करण्याची, असं एक प्रावधान निश्चित त्या ठिकाणी करावं लागेल. ज्यांची जबाबदारी ज्या खुर्चीवर बसलेले आहे त्या खुर्चीवर बसलेल्या लोकांनी दिल्लीमध्ये आंदोलन झाल्यानंतर सुद्धा परत पेपर लीक होत असेल तर त्या धारचं तर कौतुकच करायला पाहिजे, त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे नव्हती. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की नुसत्या प्रेस कॉन्फरन्स तुमच्या स्पोक्सपर्सनला देऊ नका, प्रश्नातून मार्ग काढा. काहीतरी ह्या पेपर फुटायचे कसे थांबतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. राज्य सरकारने मात्र हे आता मनावर घेतलेलं आहे. पुढच्या परीक्षा पारदर्शित झाल्या पाहिजेत या दृष्टीनं व्यवस्था आम्ही उभ्या करणार आहोत. तर MPSCच्या पेपर फुटी प्रकरणाचं हेच राजकारण एका व्यक्तीमुळे आणखी जास्त वाढलंय. त्या व्यक्तीचं नाव आहे सुनील गाढवे आणि त्यांचं नाव आज चर्चेत नेमकं का आलं तेही पाहूया. MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार महाराष्ट्रातल्या फार मोठ्या एका नेत्याचे मित्र आहेत. एका शाळेत का कॉलेजमध्ये रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे एकत्रित फोटो हे बसलेले आहेत. पुन्हा शरद पवार साहेबांचे फोटो,
सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचा संबंध काय? आज सत्तेमध्ये कोण आहे ह्याला महत्व आहे आणि कुणाच्या काळामध्ये हे सगळे पेपर फुटी वारंवार होते हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याच्यामुळे नुसते फोटो दाखवून प्रश्न सुटत नाही हो. त्या गाडवेचं पॉलिटिकल कनेक्शन कुणासोबत आहे? भारतीय जनता पार्टीचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत त्यांनी निकटवर्ती आहेत ना. सरकारची भूमिका यामध्ये अतिशय स्पष्ट आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश या बाबतीत दिलेले आहेत. अरे तुमच्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये पेपर लीक झाले, त्याच्यामध्ये त्याचं नाव आलेलं आहे आणि त्याचं नाव येताना कोणाचं जर संबंध आलं, सत्तेच्या सहभागामधल्या माणसाचा आशीर्वाद असल्यानंतर माणूस धाडस करतो. नवनाथ बन यांनी हा नेमका कोणाचा कार्यकर्ता आहे हे अनेक फोटोंसहित दाखवून दिलेलं आहे. त्याची पार्श्वभूमी आता सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे विनाकारण याच्यावर राजकारण करू नये. आत्ताच आपण ऐकलं की विरोधक म्हणतात सुनील गाढवे सत्ताधाऱ्यांच्या जवळचे, पुण्याच्या महापौरांचे स्वीय सहाय्यक आहेत. तर सत्ताधारी म्हणतात की ते विरोधकांच्याच निकटवर्तीय आहेत. पण ही व्यक्ती कुणाच्याही जवळची व्यक्ती असो, त्यांच्यावरती केलेले आरोप मात्र गंभीर आहेत. त्यांचा परीक्षेशी थेट संबंध कसा आला हे तपासात स्पष्ट होईलच. पण आता आणखी एक अतिशय महत्त्वाची अपडेट. अहिल्यानगरचा विद्यार्थी ऋषिकेश गांगर्डे यांनी सगळ्यात आधी पेपर फुटीवरनं भाष्य केलं होतं. तेव्हा एमपीएससीनं त्यांच्यावरतीच मानहानीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. पण आता त्याच एमपीएससीनं गांगर्डेचे आरोप जवळपास मान्य केलेत. त्यामुळे असं वाटलं होतं की आता हे गांगर्डे विषय सोडतील, पण असं होत नाहीये. कारण आज एबीपी माझाशी बोलताना त्यांनी सरकारला आणखी एक गंभीर इशारा दिलाय. तर आता ही री एक्झाम होते आहे, तर ह्याचा नेमकं आता विद्यार्थ्यांना नेमकं काय होईल, फायदा होईल किंवा काय? कारण पुन्हा तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. इतरांनी देखील मेहनत त्याच्या अगोदर केली होती. आता ते री एक्झाम हे एक गाजर दिलेलं आहे. तसं त्यांनी सांगितले की एकाच विद्यार्थ्याला क्वेश्चन मिळाले होते. एमपीएससीच्या आयोगातले माणसं एका विद्यार्थ्यासाठी क्वेश्चन फोडणार आहेत का? आणि दुसरी गोष्ट, मी स्वतः 30 ते 40 जणांचे पुरावे दिलेले आहेत. आता आरोप नाहीये करत, आता पुरावेच दिलेले आहेत. तर मग त्यांचे CDR काढले का? मेन म्हणजे त्यांचे नाही. आता इथं आज प्रूफ काय झालंय, विद्यार्थिनीसाठी तिच्या वडिलांनी फोडला. मग आम्ही ज्यांचे पुरावे दिले त्यांच्या तुम्ही वडिलांचे पण CDR तुम्हाला शोधणं भाग आहे. मग त्यांचे CDR, त्यांचे मोबाईलचं फॉरेन्सिक करा आणि यांची जी साखळी आहे ती शोधली का? ते एक क्लासवाला आला, त्याच्यानंतर अजून एक त्याला देणारा गायब आहे, म्हणजे त्याला अटक होणं बाकी आहे. मग ती साखळी शोधत शोधत सगळी लिंक लागणार आहे. तर ती साखळी शोधली का? असं कसं म्हणू शकतात की एकच जणाला मिळालाय? आता ऋषिकेश गांगर्डे 1 तारखेला खुलासा नेमका कोणता करणार, कोणता सनसनाटी खुलासा समोर येणार याची उत्सुकता आहे. पण कुणीतरी धनाढ्य पालकांनी आपल्या लाडक्या लेकासाठी किंवा लेकीसाठी एक पेपर फोडला. त्यांच्यासाठी एखादा पेपर फोडणं म्हणजे कदाचित नॉर्मल गोष्ट असू शकते, पण त्यांच्यामुळे देशातल्या लाखो करोडो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी होते. आणि पेपर फोडणारे फक्त विद्यार्थ्यांच्याच नाही तर देशाच्या भविष्याशीही खेळतात, हे विसरून चालणार नाहीये. आणि त्यांना आळा घालायचा असेल तर आपल्या लेकरांचं शैक्षणिक भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल तर राजकारण्यांसह आपल्यालाही सामाजिक पातळ्यांवरती मोठ्या बदलांची गरज आहे, हे नक्की. नेपाळमध्ये आलेल्या महाप्रलयानं अख्खं जग हादरून गेलेलं आहे. सध्या महापुराचं पाणी काही प्रमाणात ओसरलंय, पण या महापुराच्या धक्कादायक पाऊलखुणा मात्र तिथे अजूनही दिसत आहेत. सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे, पूल वाहून गेले आहेत, गावं नष्ट झाली आहेत आणि त्याचीच ही दृश्य पाहून मन हेलावून जातं. नेपाल में बुधवार को आया तबाही का सैलाब, एक ऐसा सैलाब जो भले गुजर गया हो लेकिन तबाही के निशान अभी भी देखे जा रहे हैं. देखिए, इस वक्त मैं मौजूद हूँ एक ऐसे ही इलाके में और फिलहाल ये बैरनी का जो इलाका है जहां पर दुकानों, घरों और जो भी यहाँ पर बिल्डिंग्स बनी हुई थी, सब में स्कूल्स हो, हॉस्पिटल हो, सब जगह कुछ इसी तरीके का मलबा जमा है. ये खाने पीने की दुकान है, संभवतः एक छोटा रेस्टोरेंट हमको नजर आ रहा है और वहां पर देखिए किस तरीके से कितना मलबा ये दुकान के अंदर से निकाला जा चुका है. बाकी अभी जो है कितना और अंदर है वो कुछ कह नहीं सकते. फावड़े का इस्तेमाल किया जा रहा है मलबे को निकालने के लिए. और ये देख सकते हैं कि किस तरीके से इस वक्त जो है जो दुकान में काम करने वाले हैं, दुकान के मालिक हैं, उनके परिवार के लोग इस वक्त जो है खोद करके फावड़े का इस्तेमाल करके ये इस मलबे को
खोद करके निकाल रहे हैं, क्योंकि ज़मीन से कई फुट ऊपर तक ये मलबा जो जमा हो गया था और पहले तो दुकान का शटर खोल करके अंदर जाना और उसके बाद में अब जो है उस सामान को निकाल करके, क्योंकि अब जो सामान दुकान के अंदर रखा था उसमें से अधिकतर सामान ऐसा है जो खराब हो गया है, वो खाने योग्य तो छोड़िए इस्तेमाल करने लायक भी नहीं बचा है। तो कुछ इस तरीके की तस्वीरें आपको नजर आ रही हैं इस वक्त जो है उस पूरे इलाके में जहां जहां से ये सैलाब गुजरा है, और अभी भी उसके निशान साफ तौर पर देखे जा रहे हैं। जानो माल की जो क्षति तो हुई ही है, लेकिन उसके अलावा लोगों का व्यापार, लोगों का घर, स्कूल, अस्पताल, तमाम चीजें प्रभावित हुई हैं। हर जगह सिर्फ आपको वो मलबा नजर आएगा, वो गाद नजर आएगी, लेकिन इस इलाके में अगर मैं कहूं कि एक और जो है जो अच्छी चीज हुई है, हालांकि बहुत कम ही जो ऐसी चीजें हैं, लेकिन फिर भी मैं जिक्र करना चाहूंगा, वो ये है कि यहाँ पर त्रासदी बहुत बड़ी हो सकती थी, लेकिन करीबन 45-50 मिनट पहले इस इलाके में अलर्ट आया कि इस तरीके का सैलाब आ रहा है। उसके चलते हुआ क्या, ये जो घर के लोग थे, जो स्कूल से या हॉस्पिटल में जो लोग थे, वो लोग ये जो ऊंची ऊंची पहाड़ियां हैं इनके ऊपर पहुंच गए, और उसके चलते उनको जो वक्त मिला 40 से 45 मिनट का, उसके चलते एक बड़ी जनहानि जो हो सकती थी, क्योंकि अगर हम इस बस्ती की बात करें तो यहाँ पर हजारों लोग रहते हैं, तो ऐसे में वो जो जनहानि हो सकती थी उससे बचाया जा सका। लेकिन अब अगर हम इस पूरे क्षेत्र की बात करते हैं जहां पर ये सैलाब आया है, अभी भी हजारों की संख्या में लोगों के बारे में ऐसी जानकारियां हमको यहाँ मिल रही हैं जिनके लिए कहा जा रहा है कि वो गुमशुदा है, जिनका पता नहीं चल रहा है। और ये कौन दे रहा है? जो स्थानीय लोग हैं, उनका कहना है कि पीछे एक गांव था जिसमें 3-4 हजार लोग थे, वो उनका पता नहीं चल रहा है। आगे एक गांव था जिसमें 1.5-2 हजार लोग थे, उनका पता नहीं चल रहा है। ये जो उनके दावे पर रिलाय करते हैं तो वो हजारों की संख्या में लोग हैं, लेकिन हमको आधिकारिक जानकारी पर रिलाय करना होगा। आणि हा महापूर जेव्हा आला त्यानंतर या महापुरासाठी कारणीभूत नेमकं कोण आहे, आजूबाजूचे देश की स्वतः नेपाळ, याची जोरदार चर्चा रंगली। तर या महापुरासाठी नेपाळच कारणीभूत असल्याचा दावा चीनने केलाय, कारण सकाळी नेपाळच्या काही परिसरांमध्ये भूकंप झाल्याचा चीनचा दावा आहे, ज्यामुळे हिमस्खलन झालं आणि त्यानंतर दरड कोसळण्याच्या घटना घडल्या। त्यातूनच हा महापूर आल्याचा दावा चीनचे नेपाळमधले राजदूत झांग मायोमिंग यांनी केलाय। त्याच वेळेला तिबेटच्या हिम तलावात पुढच्या 3 दिवसात आणखी 30 लाख घनमीटर पाणी येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सरोवराचा बांध फुटण्याचा मोठा धोका उद्भवतोय। हा इशारा सुद्धा चीनने दिल्यामुळे चिंता वाढली आहे। बातमी आहे खारफुटी अर्थात कांदळवनासंदर्भातली। हे कांदळवन नष्ट करण्याचा घाट एबीपी माझानं ठाण्यामध्ये उघडकीस आणलाय। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। या नगरीची लोकसंख्या आज 2 कोटींच्याही वर आहे। सक्षम वाहतूक व्यवस्था, प्रवासासाठीची विविध माध्यमं आणि त्यांचं जाळं ही महामुंबईची गरज आहे। त्यासाठीच मुंबई महामुंबईत प्रामुख्यानं वाहतुकीशी निगडित वेगवेगळी विकास कामं सध्या सुरू आहेत। त्याच वेळेला ही मुंबई नगरी पूर्णपणे समुद्र आणि खाड्यांच्या सानिध्यात आहे, त्यामुळे ती कांदळवनांनी सुद्धा समृद्ध आहे। आता सुरू असलेल्या लाखो कोटी रुपयांच्या विकास कामांचा या कांदळवनांना मात्र फटका बसत असल्याचं काही ठिकाणी दिसून येत आहे। त्यामुळे हा विषय आज चिंतेचा विषय आहे। याच कांदळवनांची जमीन गिळंकृत करण्याचा डाव ठाण्यात उजेडात आलाय। जवळपास 200 एकर जमिनी बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतल्या जातात। त्यावरती कचरा टाकून ही जमीन गिळंकृत करण्याचा प्रयत्न होतोय आणि हीच बाब एबीपी माझानं उजेडात आणली। ठाण्यातलं हे प्रकरण आज गाजलं, पण या निमित्तानं संपूर्ण कांदळवन क्षेत्राचा धांडोळाच आपण या माध्यमातून घेणार आहोत। तर हे मूळ प्रकरण आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातलं। गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा आणि दिवा इथल्या साबेगाव परिसरात हळूहळू खाडी किनारी भराव टाकून 200 एकरांवरचं पर्यावरण नष्ट केलं जात आहे। हे प्रकरण पर्यावरण अभ्यासक रोहित जोशी आणि वनशक्ती संस्थेचे संस्थापक स्टॅलिन दयानंद यांनी राष्ट्रीय हरित लवादात नेलं। राष्ट्रीय हरित लवादानं ठाणे महानगरपालिकेला या मुद्द्यावरनं चांगलंच फटकारलं। तर महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किलोमीटरच्या किनारपट्टीच्या पर्यावरण संवर्धनात खारफुटीची झाडं म्हणजेच कांदळवनांचा भाग मोठा आहे, त्याचा वाटाही मोठा आहे। पण ठाण्यात कांदळवनाची 200 एकर जमीन गिळंकृत करण्याचा डाव आखला जात असल्याचं एबीपी माझानं निदर्शनास आणलं। त्यामुळे त्या राज्यातील सर्वच कांदळवनांचा विचार करण्याची गरज निर्माण होते।
महाराष्ट्र हा निसर्ग सौंदर्यानं नटलाय. त्या निसर्ग सौंदर्यात समुद्र किनाऱ्यांचा वाटा मोठा. यात समुद्र किनाऱ्याचं कांदळवनामुळे खऱ्या अर्थानं संवर्धन होतं. महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला. या परिसरात एकूण 320 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे कांदळवनांचं आहे. कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांचा त्यात समावेश होतो. वसईची खाडी, ठाण्याची खाडी, त्यांना येऊन मिळणारी उल्हास नदी, वैतरणा नदी आणि विजयदुर्ग किल्ल्याभोवतीच्या वाघोठण नदीचा भाग हे राज्यातील घनदाट कांदळवनाचे भाग आहेत. पण याच कांदळवनांच्या भागात आता मोठमोठे विकास प्रकल्प येऊ घातलेत. त्याचा कांदळवनांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कांदळवनांचे नेमके नियम काय आहेत हे जाणून घेऊया तज्ज्ञांकडून. CRZ1A किंवा CRZ1B इथे जर का बांधकाम करायचं असेल तर त्यासाठी काही विशिष्ट कारणांसाठीच परवानगी देण्यात येते. जसे की देशाची जी संरक्षण दलं आहेत त्यांच्यासाठी जर काही जेट्टीज बांधायचे असतील, जर तिथे तशा प्रकारचे काही प्रकल्प बनवायचे असतील तर निश्चितच त्याला विशेष मंजुरी दिली जाते आणि दिली जाऊ शकते. आणि CRZ2 हा जो भाग आहे हा नागरिक क्षेत्रांसाठी आहे, तर CRZ3 हा भाग हा रुरल क्षेत्रांसाठी आहे. तिथे पण नियम थोडे बहुत बदलतात. कांदळवन हे पर्यावरण संवर्धनाच्या साखळीत महत्वाचा घटक असतात. देशात सुद्धा हे कांदळवन मोठ्या प्रमाणात आहे. देशाला 11,098 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली. त्यामध्ये एकूण 4,992 चौरस किलोमीटर कांदळवन आहे. पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे त्यात अग्रणी. एकूण कांदळवनापैकी 42% एकट्या सुंदरबनमध्ये. त्या पाठोपाठ गुजरात, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रातील कांदळवन हे देशाच्या तुलनेत 6.5% इतके. या कांदळवनांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी किनारपट्टी नियमन क्षेत्र अर्थातच CRZ हा कायदा आहे. राज्यात महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच MCZMA हे या कायद्याची अंमलबजावणी करतात. कांदळवनांच्या जमिनीवर विकास प्रकल्पांना मंजुरी देणं अथवा न देणं याचे अधिकार याच प्राधिकरणाला असतात. त्यामुळे आता राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या कांदळवनांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. ठाण्याहून अक्षय भाटकरसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. तर राज्यातली आणि देशातली कांदळवनांची स्थिती आपण बघितली. एकूणच कांदळवनं हे किनारपट्टीचं पर्यावरण संतुलन राखणारे असतात. त्याचे फायदे आणि तोटेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. किनाऱ्याला धडकणाऱ्या लाटांचा जोर कांदळवनांमुळे कमी होतो. कांदळवनातील खारफुटीच्या झाडांची मुळं माती धरून ठेवतात. त्यामुळे रेती किंवा माती वाहून जाणं थांबतं. वादळं आणि सुनामी विरुद्ध कांदळवनं हे नैसर्गिक कवच म्हणून काम करतात. कांदळवनांची जमीन ही कायम ओली असते. त्यामुळे ते हवेतील कार्बन शोषून घेण्याचं काम करतात. कांदळवनांची मुळं पाणी शुद्ध करतात. हे पाणी आजूबाजूचा प्रवाह स्वच्छ करण्याचं काम करतं. कांदळवनांच्या परिसरात मधासह वेगवेगळ्या औषधी वनस्पतींची वाढ होत असते. आता पाहूया कांदळवनाचे तोटे कोणते. कांदळवनं कायद्यानं संरक्षित असल्यानं विकास कामात अडथळे येतात. कांदळवनांची जागा वापरण्यासाठी पर्यावरण मंजुरी मिळवणं किचकट असतं. कांदळवनात भरती ओहोटीमुळे पाणी साचून राहतं. या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढून आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. मानवी वस्त्यांमधनं वाहून आलेला प्लास्टिकचा कचरा कांदळवनांच्या मुळांमध्ये अडकून पडतो आणि त्यातून दुर्गंधी निर्माण होते. कांदळवनांमुळे आजूबाजूच्या जमिनीतील पाण्याचं प्रमाण वाढून जमीन खारट बनते. अशी जमीन सामान्य शेती किंवा पिकांसाठी वापरता येत नाही. तर कांदळवनांना नैसर्गिक फुफ्फुसं असं म्हटलं जातं आणि फुफ्फुसं जर का सक्षम राहिली, नीट राहिली, उत्तम राहिली तरच पर्यावरणाचा समतोल साधणं सुद्धा तेव्हा शक्य होईल. त्यामुळे कांदळवनं वाचवूयात, कांदळवनं जगवूया. या बातमीसोबत माझा विशेषमध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची.